काल नीलम गोरेंनी वक्तव्य केलं, आरोप केले, त्याच्यानंतर तुम्ही निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज, नमक हराम. हा शब्द कापायचा नाही. निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये. नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये. ते तुम्ही ते फुला बिला दाखवता ना, त्या बिका म्हणतात ते. एक लक्षात घ्या, साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, तिथे साहित्य विषयक, मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी माणूस विस्तार या संदर्भात चर्चा केली पाहिजे आणि चर्चा व्हायला पाहिजे. पण राजकीय चिखलफेक, महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही भरवलं का दिल्लीत, देशाच्या राजधानीत? काय हे जे साहित्य महामंडळ आहे, ज्यांच्याकडे जे खंडण्या घेऊन हे संमेलन भरवत आहेत, आय रिपीट, साहित्य महामंडळ, मराठी साहित्य महामंडळ, म्हणजे सरकारनं 2 कोटी रुपये दिले की त्यातले 25 लाख काढून घ्यायचे खंडणी म्हणून आणि संमेलन भरवायला परवानगी द्यायचं काम करतात. कार्यक्रम ठरवतात हे महामंडळ आणि आयोजक जे असतात हे सतरंजा उचलायला असतात. कार्यक्रम जे आहेत ना कार्यक्रम पत्रिकेवर, ते उषा तांबेंनी ठरवले, ज्यांचे पतिराज हे महाराष्ट्राचे PWD सेक्रेटरी होते, सगळ्यात भ्रष्ट खातं. हे मराठी भाषेवरती, राजकारणावरती कार्यक्रम ठरवणार. नीलम गोरे यांचं कालचं जे वक्तव्य आहे ही त्यांची विकृती आहे. त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्यावं. ज्या घरात तुम्ही खाल्लं त्यावेळेला आमदार झालात, उद्धव ठाकरे, मला आठवतंय बाळासाहेब ठाकरे म्हणाले, ही कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये?